आधुनिकतेच्या झगमगाटात आपली मूळ संस्कृती आणि परंपरा लोप पावत चाललेली असताना कळवण तालुक्यातील धारडे दिगर येथील बहिरम परिवाराने एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे आयोजन करून समाजासमोर आदर्श उभा केलाय. वंदनाबाई आणि पोपट नामदेव बहिरम यांचा मुलगा ची रोशन बहिरम याचा विवाह ची सौका राजश्री भोये, रत्नाव संजय भोये मोहबरी यांची कन्या व माजी पोलीस पाटील अर्जुन भोये यांची नात या हिच्याशी अत्यंत दिमाखात पूर्णपणे आदिवासी परंपरेनुसार पार पडला. या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विवाहस्थळी लावलेली महापुरुषांची प्रतिमांची आरास. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई माता महात्मा, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह आदिवासी क्रांतिकारक वीर एकलव्य, भगवान बिरसा मुंडा, जलनायक तंट्याभील, राघोजी भांगरे, गोविंद गुरु आणि झलकारीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या महापुरुषांना साक्षी ठेवून आदिवासी संस्कृतीला वंदन करत मंगलाष्टके म्हटली गेली. या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवरदेव आणि वरळी मंडळी आधुनिक वाहनांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात थेट 2 ते 3 किलोमीटरपर्यंत अंतरावरून मोहबार या ठिकाणी नवरीच्या गावाला पोहोचवले. यावेळी जुन्या काळातील त्या साधेपणाचा आणि संस्कृतीचा प्रत्यय जुने अनुभव उपस्थांना बघायला मिळाला. पर्यावरणाचे रक्षण आणि पारंपरिक जोपासण्यासाठी या विवाह सोहळ्यात तांदळाचा अक्षतांचा वापर न करता झेंडूच्या नैसर्गिक फुलांच्या पाकळ्यांनी उधळण करून नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यात आलाय. या आदिम लगीन सोहळ्याबद्दल बोलताना नवरदेवाचे आई वडील वंदना व पोपट बहिरम यांनी समाधान व्यक्त केलाय. आपल्या पूर्वजांनी दिलेली संस्कृती हीच आपली खरी ओळख आहे, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी या हेतूने आम्ही हा पारंपरिक सोहळा केला, असं त्यांनी अभिमानाने सांगितलं. या सोहळ्याचे वरळी मंडळीकडून आणि परिसरात मोठे कौतुक होत असून आदिवासी परंपरा जोपासणारा हा एक आदर्श विवाह सोहळा असल्याची चर्चा सर्वत्र तालुक्यात सुरू आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरकरांसह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण.